मित्रांनो, आज सकाळपासूनच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने सुरुवात केलेली आहे। आज नागपंचमी आहे आणि सर्व शेतकरी मित्रांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार मित्रांनो, तर लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनल तुम्ही बघत आहात। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये कसं हवामान असणार आहे, राज्यातील कोणत्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे, पावसाचा जोर राज्यातील कोणत्या भागामध्ये अधिक असणार आहे, या संदर्भातली माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर देण्याचा प्रयत्न करणार आहोत। या सॅटेलाइट इमेज मध्ये तुम्ही बघू शकता, सध्या राज्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस देणारे ढग दिसत आहेत। खास करून विदर्भ आणि इकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये पाऊस देणारे, हलके मध्यम पाऊस देणारे आपल्याला ढग या सॅटेलाइट इमेज मध्ये दिसत आहेत। एक कमी दाबाचा क्षेत्र सध्या राजस्थानच्या भागावर सक्रिय आहे। या व्यतिरिक्त एक कमी दाबाचा पट्टा राजस्थान पासून तर इकडे बंगालच्या उपसागरापर्यंत तयार झालेला आहे। पंजाब पासून तर राजस्थानचा कमी दाबाचा क्षेत्रापर्यंत सुद्धा एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे। या व्यतिरिक्त आज महाराष्ट्रामध्ये काही भागात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। मित्रांनो, सकाळचे 8:30 वाजत आहेत आणि सध्याच्या काळातली जर आपण तुम्हाला सॅटेलाइट इमेज दाखवली तर तुम्ही पाहू शकता, सध्याच्या काळामध्ये आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस होत आहे। यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये सकाळपासून पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत। नागपूरमध्ये सकाळी काही भागामध्ये मुसळधार पाऊस होत आहे। त्याच काळात वर्ध्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत। अमरावतीमध्ये सुद्धा पाऊस होत आहे। तसंच इकडे बुलढाणा आणि अकोल्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत। जळगाव, नंदुरबार आणि धुळ्यामध्ये सुद्धा पावसाचे हलके सरी आपल्याला दिसत आहेत। तसंच नाशिक आणि इकडे जर आपण छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याचा भागपर्यंत बघितलं तर इथे आपण पाहू शकता पावसाचे ढग सक्रिय आहेत आणि रायगडच्या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आपल्याला पावसाचे ढग या सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत आहे। आपण पाहू शकता राज्यात बऱ्यापैकी भागामध्ये आज पावसाचं वातावरण परत आपल्याला दिसत आहे आणि आज राज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजा सुद्धा हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे। प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर विभागाकडून प्रकाशित रेडार इमेज जर तुम्हाला मी दाखवली तर तुम्ही पाहू शकता, सध्याच्या काळात नागपूरमध्ये बऱ्यापैकी भागामध्ये मुसळधार पावसाचे ढग सध्या दिसत आहेत। आपल्याला काही भागामध्ये मुसळधार पाऊस सुद्धा आता सध्याच्या काळामध्ये होत आहे। जर की तुमच्या भागामध्ये नागपूरच्या भागात राहत असाल आणि पाऊस होत असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता। सध्या भंडारामध्ये सुद्धा परिस्थिती आपल्याला पावसाची दिसत आहे आणि भंडारामध्ये सुद्धा 1-2 जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे। 1-2 तालुक्यांमध्ये अशी परिस्थिती दिसत आहे। इकडे गोंदियामध्ये सुद्धा सकाळपासूनच काही तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचे ढग आपल्याला सकाळपासून सक्रिय दिसत आहेत। रामटेक आणि त्याच्या आसपास, उमरेड, खिंडसी या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला सध्या सकाळपासूनच पाहायला भेटत आहे। मित्रांनो, पुढच्या 24 तासांचा अंदाजा आहे की विदर्भामध्ये काही ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस काही वेळासाठी पाहायला भेटू शकते। यामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये असणार आहे। काही भागामध्ये या भागात आपल्याला मुसळधार पावसाचे सरी आज दिवसभरात पाहायला आपल्याला भेटू शकतात। तसंच आपण जर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, वाशिम या भागाकडे वळलं तर या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचे सरी आज दिवसभरात आपल्याला पाहायला इथे भेटू शकतात। अशी शक्यता या भागामध्ये सुद्धा असणार आहे। बऱ्यापैकी भागामध्ये या भागातही पाऊस होण्याची शक्यता असणार आहे किंवा ढगाळ वातावरण सुद्धा या भागामध्ये पाहायला आपल्याला भेटू शकते। तसंच आपण जर इकडे उत्तर मध्य महाराष्ट्राकडे वळलं तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर आणि ठाणे, मुंबई या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुढच्या 24 तासांमध्ये असणार आहे। या भागामध्ये सुद्धा पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण पुढच्या 24 तासांमध्ये आपल्याला दिसत आहे। काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता सुद्धा आपल्याला इथे दिसत आहे। आपण यामध्ये नकार देऊ नाही शकत, कारण या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजा आपल्याला दिसत आहे। त्यानंतर जर आपण छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुण्याचा भाग बघितला तर या भागामध्ये हलक्या पावसाचे सरी पुढच्या 24 तासांमध्ये पाहायला भेटू शकतात। रायगड पर्यंत सुद्धा अशी परिस्थिती पाहायला आपल्याला भेटू शकते। हलक्या पावसाची सरी इकडे अंतर्गत भागामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते। परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, इकडे सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि इकडे सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, धाराशिव या संपूर्ण भागामध्ये हलक्या पावसाचे सरी पुढच्या 24 तासांमध्ये सक्रिय राहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे। तर मोठ्या पावसाची शक्यता सध्या या भागामध्ये दिसत नाही आहे। आणि जर आपण दक्षिण
इकडे कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा हलक्या पावसाची सरी पुढच्या 24 तासांमध्ये सक्रिय राहण्याची शक्यता दिसत आहे. तर एकंदरीतच राज्यामध्ये आज पावसाचा जोर विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अधिक राहण्याची शक्यता दिसत आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच पुढे शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हवामान अंदाज पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच.